सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास LPG गॅसने भरलेला टँकर तब्बल 25 फूट दरीत कोसळला। अपघातानंतर सुरू झाली गॅस गळती। गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र पोलीस आणि प्रशासनाच्या तात्काळ कारवाईने मोठा अनर्थ टळला। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील अतिशय धोकादायक वळणावर सोमवारी रात्री 11 वाजता हा भीषण अपघात घडला। टँकर उलटताच गॅसची गळती सुरू झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। टँकरचा चालक गंभीर जखमी झाला। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नाणीच संस्थेच्या रुग्णवाहिकेने तत्काळ प्रतिसाद देत चालकाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच काही क्षणात ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या मागोमाग DYSP फडके, LCB निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि RTO अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त, महसूल आणि आपत्कालीन यंत्रणांची समन्वित कारवाई सुरू होती। जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंग, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले। 3 अग्निशामक बंब, विशेष पथक आणि MIDCची टीम घटनास्थळी सतर्क होती। संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांचं तात्काळ स्थलांतर करण्यात आलं। गॅस गळतीचं संकट पूर्णपणे नियंत्रणात आलं असून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितरित्या ट्रान्सफर करण्यात आला। ही प्रक्रिया मध्यरात्री 2 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू होती। वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्गांनी वाहनांची वळवणूक सुरू आहे। अपघातग्रस्त टँकर हटवण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत। महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे। या अपघाताने अलीकडील निवळी गॅस अपघाताची आठवण ताजी केली। मात्र पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या तत्परतेमुळे आणि विविध यंत्रणांच्या अचूक समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला। रात्रभर चाललेली शर्थीची बचाव कारवाई, गॅस गळतीचं यशस्वी नियंत्रण आणि नागरिकांचा विश्वास रत्नागिरी पोलीस दलाचं हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।